यहाँ पे आए इसके लिए धन्यवाद। सबका ध्यान आजकल विधानसभा में क्या हो रहा है उस पर है, नागपुर में क्या हो रहा है, नागपुर में मौसम कैसा है उस पर है, और वहां पे ध्यान बटाने वाली बातें की जा रही हैं। वहां पे बातें की जा रही हैं उन मुद्दों से जो आम इंसान की जिंदगी को नहीं छूते इतना जितना यहाँ पे हमारे बीएमसी के मुद्दे हैं। वहां पे लोगों का ध्यान भटका के बेकार के मुद्दों पे झगड़ा करके ऑपोजिशन और रूलिंग पार्टी दोनों जो एक्चुअल महंगाई का मुद्दा है उस पर हमेशा पर्दा ढक देती है। सेंटर में भी वही हो रहा है, हमें कोई नई स्टोरी सुना के हमें बिजी कर दिया जाता है। और सबसे ज्यादा महंगाई का भार अगर कोई भरता है इस देश में तो वह है मुंबईकर, जिसके लिए जमीन सबसे ज्यादा महंगी है, घर सबसे ज्यादा महंगा है, बिजली के दर सबसे ज्यादा है, पेट्रोल डीजल प्राइस देश में सबसे ज्यादा है। मुंबईकर की जिंदगी सबसे कठिन जिंदगी है और वहां पे विधानसभा सत्र चल रहा है। यहाँ पे मुंबईकरों की जिंदगी में और परेशानी लादने का काम हमारे देवेंद्र फडणवीस साहब कर रहे हैं, क्योंकि आजकल तो बीएमसी वही चला रहे हैं, आजकल तो वही करता धरता है। नाम के लिए एक एडमिनिस्ट्रेटर है जो रिपोर्ट करता है सीधा उनकी मिनिस्ट्री को। तो देवेंद्र फडणवीस साहब यहाँ पे मुंबईकरों की मुश्किलों को बढ़ाने के उन्होंने दो बहुत बड़े काम किए हैं पिछले हफ्ते में। पहला काम तो उन्होंने ये किया है कि मुंबई में पानी के दर बढ़ा दिए हैं। मुंबई जो पानी से एक एकदम संपन्न इलाका है, हम वेस्टर्न घाट में हैं, यहाँ पे सुंदर वातावरण है, बारिश भगवान हमें बहुत देता है। हमारे राज्य में वेस्टर्न राज्य में महाराष्ट्र के वेस्टर्न इलाके में तो पानी की कहीं किल्लत नहीं है, सेंट्रल में है। इतना अच्छा पानी का सप्लाई होने के बावजूद, इतना सारा पानी की फैसिलिटी होने के बावजूद 7.5% दर उन्होंने बढ़ा दिए हैं। इसका कोई जस्टिफिकेशन नहीं है। अगर वाकई में पानी में कमी पड़ रही है या पानी की ट्रांसमिशन में कमी पड़ रही है तो हर रोज जो 400 mld पानी वेस्ट जाता है लीकेज की तरह, उसको ठीक करें। मुंबई में पानी की पाइप्स की ऐसी हालत है कि वो सुएज लाइंस के साथ साथ चलती हैं। कई इलाकों में गंदा पानी आता है जबकि हमारे नेचुरल सोर्सेज से एकदम परफेक्ट पानी मिलता है। कई इलाकों में पानी कम आता है, पानी के टाइमिंग इन्होंने कम रखे हैं, अजीबोगरीब टाइम रखे हैं। हमारी जो मुंबई की पानी की मुसीबतें हैं वो सीधा सीधा ब्यूरोक्रेट्स और पॉलिटिशियंस की बनाई हुई हैं। ये दर जो ये बढ़ा रहे हैं मुंबईकरों को मान्य नहीं है, हम इसका विरोध करेंगे। दूसरा, एक और उन्होंने फरमान निकाला, बीएसटी के ग्राहक मुंबई में ही नहीं इस देश में सबसे पुराने बिजली ग्राहक होंगे। बीएसटी सबसे पहली कंपनी फॉर्म होने में उनमें से एक है और बीएसटी के जो कंज्यूमर्स हैं वो 50 साल, 60 साल, 70 साल से बिजली कंज्यूम कर रहे हैं मुंबई शहर में। अचानक हमारी बीएमसी उठती है और बीएसटी उठती है और वो कहती है कि आप सिक्योरिटी डिपॉजिट दो। अब सडनली लोगों से, मतलब जो जिनसे सिक्योर बिल भरे जा रहे हैं पिछले 50 सालों से, सडनली उन सिक्योर बिलों पे इनको चिंता क्यों होने लगी? ये कंज्यूमर्स कोई नए कंज्यूमर्स नहीं है, ये कंज्यूमर्स हमेशा अपना भरते ही है सारे बिल। तो सडनली एकाएक बीएसटी को क्या जरूरत पड़ी कि हमसे सडनली बीएसटी कंज्यूमर से जो साउथ मुंबई में होते हैं ज्यादातर, साइन के आगे से लेके कोलाबा कफ परेड तक, उन पे ये डिमांड की गई है कि आप एक नया सिक्योरिटी डिपॉजिट भरो और लोगों को अजीबोगरीब अमाउंट दिए गए हैं बेस्ड ऑन दियर कंजम्पशन कि आप इतना सिक्योरिटी डिपॉजिट भरो। ये सरासर जुल्म है। एक कंज्यूमर जो ऑलरेडी देश में सबसे महंगी बिजली के बिल भर रहा है, उसको सडनली 50 साल आप बात बोलते हो कि हमको तुझ पे यकीन नहीं है, ओ मुंबईकर हमको तुम पे भरोसा नहीं है, तो तुम अभी हमें सिक्योरिटी डिपॉजिट दो। और इस करने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि जैसा हम जानते हैं कि बीएमसी सबसे संपन्न म्युनिसिपल कॉर्पोरेशन है एशिया में। 40-50 हजार करोड़ का तो उनका बजट ही है, 80-90 हजार करोड़ उनके पास एफडी में पड़े हुए हैं। वो शानदार कोस्टल रोड बना रहे हैं। 10 किलोमीटर कोस्टल रोड का बीएमसी ने कबूल किया था कि वो 12,900 करोड़ देंगे, यानी कि 1 किलोमीटर रोड
1290 करोड़ की, 1300 करोड़ पर किलोमीटर की रोड बनाने के लिए बीएमसी के पास पैसा है, लेकिन मुंबईकरों को पानी और बिजली देने के लिए पैसा नहीं है। आम आदमी पार्टी की सरकार ने दिल्ली में, पंजाब में बिजली जो लोग कम इस्तेमाल करते हैं उन्हें फ्री दी है। दिल्ली में 200 यूनिट बिजली फ्री है, जो 70% दिल्ली की जनता एंजॉय करती है। पंजाब में हमारी 300 यूनिट बिजली फ्री है और पंजाब में सितंबर से 0 बिल आने लगे हैं। दिल्ली में 20,000 पानी फ्री है। आम आदमी पार्टी अगर बीएमसी चुनाव जीत के बीएमसी में आती है तो हम मुंबईकरों से वादा करते हैं कि हम 200 यूनिट बिजली फ्री देंगे और हम 20,000 लीटर पानी फ्री ही नहीं देंगे, हम उसका जो इंस्टॉलेशन चार्ज, जो लूट मची है आजकल, अगर नया पानी का कनेक्शन लेना है आपको और आप किसी स्लम में रहते हो तो 50 से 70 हजार पर कनेक्शन का लूट रहे हैं, हम वो लूट भी रोकेंगे। मेरे साथ मेरे साथी हैं मुंबई के कार्याध्यक्ष रूबिन मैस्करनेस, मुंबई के उपाध्यक्ष एडवोकेट संदीप काटके, और मैं दोनों से कहूंगी इस पे अपनी बात रखें। रूबिन, देखिए, मुंबई जो है वो एक ट्रॉपिकल ज्योग्राफी में आता है और वेस्टर्न घाट्स के होते हुए मुंबई में टोरेंशियल रेनफॉल जिसे कहते हैं सर्वाधिक है पूरे जग भर में। इतना पानी मुंबई को अवेलेबल है कि सबके लिए इनफ पानी है, देयर इज वाटर फॉर एवरीबडी। लेकिन यहाँ पे हम देख रहे हैं कि ये पैसों की बात नहीं है, ये है इच्छा शक्ति की बात। जो बीजेपी शासित जो बीएमसी है उनमें ये इच्छा शक्ति है ही नहीं कि वो नागरिकों को राहत पहुंचाए। मैडम ने अभी कहा कि वाटर लीकेज 400 MLD केवल वाटर लीकेज है आपके पूरे वाटर सप्लाई डिस्ट्रीब्यूशन में। इसके अलावा आपके वाटर माफिया जो है वो बेधड़क बिल्कुल बीएमसी के नाक के नीचे ये गलत काम करते हैं, गलत कलेक्शंस करते हैं, पानी की चोरी हो रही है ना। बीएमसी को अगर कुछ एफिशिएंसी बढ़ानी है तो उनको लीकेज बंद करना चाहिए, ये माफिया को एलिमिनेट करना चाहिए, माफिया को खत्म करना चाहिए। लेकिन ये तो इनका एक बीएमसी का शॉर्टकट रिएक्शन होता है हर चीज के लिए कि टैक्स बढ़ाओ। तो आम आदमी पार्टी की तरफ से हम इसका पुरजोर विरोध करते हैं और ये मांग करते हैं बीएमसी से कि वो होश में आके इसका इमीडिएट और कंप्लीट रोल बैक करे, अन्यथा आम आदमी पार्टी सड़कों पे उतरकर एक आंदोलन छेड़ेगी। जसं सर्वप्रथम सर्वांना नाताळच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या आगामी वर्षाच्या शुभेच्छा। जसं की मॅडमने रुबिनने सांगितलं की आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत ज्या गोष्टी येतात त्यामध्ये पाणी आणि वीज या दोन गोष्टी येतात। पाण्याच्या बाबतीत रुबिनजीने सांगितलं आणि अजून एक विषय आता मुंबईमध्ये सगळ्यांनाच त्रास देतोय तो म्हणजे बीएसटीचं सिक्युरिटी डिपॉझिट। सर्वांना नोटिसी आल्या असतील अशा प्रकारच्या, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला पण या नोटिसी आल्या असतील। या नोटिसी मार्फत बीएसटीने सर्वांना ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट भरण्यासाठी सांगितलेलं आहे। मुंबई महानगर आपले मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे त्याच्या अखत्यारीत बीएसटी येते। बीएसटी अंडरटेकिंग ही बीएमसीची कंपनी आहे आणि मूलभूत सुविधा देणे जसं पाणी आहे, वीज आहे, शिक्षा आहे, या सर्व बीएमसीची ड्युटी आहे। आपण बघतो की सगळ्यांना सिक्युरिटी डिपॉझिट ॲडिशनल भरण्यासाठी आता जी नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी हा कायदा लावलेला आहे की जसं जे ॲव्हरेज बिल आहे त्या ॲव्हरेज बिलचं एक इयरली पॅटर्न काढायचं आणि इयरली पॅटर्नमधून मंथली जे बिल येतं त्या मंथलीच्या मल्टिप्लाय बाय 2 जी काही अमाऊंट येईल ती अमाऊंट तुम्ही ॲडिशनल बीएसटीला भरायची। बीएसटीचे मुंबई शहरामध्ये 10,80,000 कस्टमर आहेत आणि जेवढ्या नोटिसी माझ्याकडे आल्या, भरपूर लोकांनी आम्हाला ह्या विषयावर नोटिसी पाठवल्या, तर एक ॲव्हरेज अगर आपण काढलं तर प्रत्येक कंझ्युमरला एक ॲव्हरेज म्हणजे कुणाला 7,000ची नोटीस आहे, कुणाला 10,000ची आहे, कुणाला 1,000ची आहे, कुणाला 3,000ची आहे। ॲव्हरेज जरी आपण या सर्वांचा 2,000 रुपये ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट करण्याचा जरी एक ॲव्हरेज पकडला तर 10,80,000 कस्टमरचा कमीत कमी 200 करोड रुपयाचा जो सिक्युरिटी डिपॉझिटचा भरणा जो आहे तो बीएसटीकडे येणार आहे। मला प्रश्न विचारतो कारण सध्या बीएमसी जी आहे ती प्रशासकाच्या हातामध्ये आहे। इक्बाल चहल जे ते प्रशासक आहेत, बीएमसीवर सध्या कुणाचीही सत्ता नाही, त्यामुळे इनडायरेक्टली सत्ता जी आहे ती बीजेपीची आहे आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सध्या मुंबई महानगरपालिका चालवत आहेत। हा 200 करोड रुपयाचा भरणा तुम्हाला सामान्य मुंबईकरांकडून कशासाठी पाहिजे?
मुंबईकर वर्षानुवर्षे लाईट वापरतात, वर्षानुवर्षे बिल भरतात आणि बीएसटी जी आहे ते एसेन्शियल कमोडिटीमध्ये येते. बीएसटीमध्ये अगर समजा एखाद्याने बिल भरलं नाही तर तुमच्याकडे त्याला डिस्कनेक्शन करण्यासाठी तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून रिकव्हरी प्रोसिडिंग करू शकता. त्याच्यामुळे लाईट जो आहे हा एवढा एसेन्शियल आहे की कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरची लाईट कापली जावे अशामुळे कोणीही असं लाईटीचं बिल भरत नाही असा विषय होत नाही. त्यामुळे आता हे ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट जे बीएसटीने सांगितलेलं आहे भरायला, त्याच्यामध्ये सरळ 200 ते 250 करोड रुपयाचा भरणा जो आहे सामान्य मुंबईकराच्या खिशातून बीएसटीकडे येणार आहे आणि त्याची काही गरज सध्या या गोष्टीची नाही. आता येणाऱ्या आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका आहे आणि या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा हा फंड लोकांच्या खिशातून गोळा करतोय का, अशा प्रकारची शंका आमच्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित करू वाटते. आणि आम्ही जीएमलाही पत्र लिहिलं आहे, चीफ इंजिनियरलाही पत्र लिहिलं आहे की तुम्ही त्वरित ही नोटीस जी आहे ती विड्रॉ करा, अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे बीएसटीवर एक आंदोलन करण्यात येईल. अशा प्रकारचं पत्र जे आहे आम्ही 28 तारखेला बीएसटीच्या हेड ऑफिस जे आहे आपलं कुलाव्याला तिकडे सकाळी 11 पासून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आणि त्यांना जे आम्ही पत्र दिलेलं आहे की तुम्ही त्वरित जे तुम्ही नोटीस दिलेली आहे ती विड्रॉ करा. अगर त्यांनी विड्रॉ नाही केली तर तशा प्रकारचं आंदोलन पूर्ण मुंबईमध्ये बीएसटीचे जेवढे ऑफिसेस आहेत झोनल तालुका वाईज प्रत्येक तालुक्यावर आम आदमी पार्टीतर्फे हे आंदोलन होणार आहे. आमची हीच इच्छा आहे की मुंबईकरांच्या खिशातला कोणताही पैसा गैरमार्गाने तुम्ही आपल्या खिशात घालू नका. आधीच महागाईमुळे म्हणजे जो आपलं महागाई जी वाढते त्यामुळे मुंबईकर परेशान आहे. त्यामध्ये तुम्ही पाणी, वीज या मूलभूत गोष्टींवर हा मुंबईकरांना त्रास देत आहात आणि आम आदमी पार्टीतर्फे पूर्ण आम आदमी पक्ष जो आहे पूर्ण पार्टी जी आहे ही या आंदोलनामुळे या आंदोलनाच्या पाठीशी आहे आणि पूर्ण मुंबईकरांच्या पाठीशी आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छितो. थँक्यू. जर कोणाचे प्रश्न आहेत तर विचारून घ्या. आता मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही विषय काढलाय, आम आदमी पार्टी याच्या विरोधामध्ये आंदोलन काय करणार आहे का? तेच संदीप भाऊनी सांगितलं की आम्ही परवाच्या दिवशी आंदोलन करणार. आम्ही नोटीस दिला आहे इलेक्ट्रिक कंपनीला, बीएसटीला, त्यांच्या कोलाबाच्या हेडक्वार्टर्सला की जर तुम्ही हे फरमान हे जे तुम्ही डिक्टेटरशिप चालवली आहे तर तुम्ही जर हे हुकूम तुम्ही परत घेतलं नाही तर आम्ही परवापासून इथे आंदोलन सुरू करणार. आधी आम्ही कोलाबा हेड ऑफिसला करणार, नंतर सगळ्या तालुक्या ऑफिसमध्ये करणार. मैडम अभी आपने कहा था कि आम आदमी पार्टी की जब सरकार आती है तो 200 यूनिट बिजली फ्री कर दिया जाएगा. बिल्कुल. इसके अलावा कुछ सिर्फ बिजली फ्री करके उनको खुश कर दिया जाएगा कि इसके अलावा भी कुछ आम आदमी पार्टी आगे करेगी? सर, बिजली फ्री करके हम किसी को खुश नहीं कर रहे. हम बिजली फ्री करके एक मूलभूत सेवा दे रहे हैं जो हर सरकार का फर्ज है. सरकार का फर्ज है कि जो भी एसेंशियल सर्विसेज हैं, हमारा राइट टू लिव हमारे कॉन्स्टिट्यूशन में गारंटीड है. इसीलिए हमें घर होना चाहिए, बिजली होनी चाहिए, पानी होना चाहिए, शिक्षा होनी चाहिए, सेहत होनी चाहिए, बेसिक सफाई होनी चाहिए, ट्रांसपोर्ट का सिस्टम होना चाहिए. आज बड़े बड़े शहरों में तो ट्रांसपोर्ट भी फ्री हो रहा है. तो आम आदमी पार्टी की सरकार जब मुंबई में आएगी, बीएमसी में आएगी, तब हम सब लोगों को जिनकी कंझम्पशन 200 युनिट है आम्ही बिजली फ्री देणार आहे त्यांना आणि आम्ही सगळ्यांना 20,000 लिटर पाणी फ्री देणार आहे. फ्री कनेक्शन सुद्धा देणार आहे आम्ही पाणीचे. आणि त्याचा पुढे जाऊन जे बाकी सर्व्हिसेस आहे म्हणजे जे आमचे रोडचे प्रॉब्लेम्स आहे आम्ही ते सॉल्व्ह करणार आणि आम्ही सफाईचे प्रश्न सुटून देणार. तर बीएमसी मध्ये आम्ही तर ऑलरेडी करून दाखवलाय. पण इथे जे आज मूल मुद्दा हे आहे की फडणवीस त्यांच्या मुंबईकरांविषयी मी विचारू इच्छुक आहोत की काय त्यांना आमच्याशी नफरत आहे का? क्लिअरली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाही आहे. ते गुजरातचे असेल प्रकल्प तिकडे घेऊन जातात, ते कर्नाटकाचे असेल ते जमीन तिकडे घेऊन जातात. ते मुंबईचे आणि महाराष्ट्राचे नेते आहेच नाही. मुंबईकरांचा आरे घेतला त्यांनी. आता त्यांना आमचं पाणी हवंय, त्यांना आमची वीज हवंय. फक्त मुंबई लुटण्यासारखी आहे का? बीजेपीचा हेच धोरण आहे की फडणवीस सारखा नेता द्यावं जे मुंबईला लुटून घेऊन जातो. काहीच मुंबईकरांसाठी त्यांनी एक सुद्धा सोय करून दिली नाही आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेसने हे दोन्ही मुद्दे उचलले होते. हे निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून एजेंडा धरला असेल. काँग्रेसने मुद्दे म्हणजे रेज केले ते खूप चांगलं आहे कारण नॉर्मली ते मुद्दे रेजच करत नाही. तर गुड दॅट दे आर स्टँडिंग ऑन देअर फीट अँड रेझिंग द व्हॉइस ऑफ द पीपल. पण हा ऍक्च्युअल मुद्दा आहे आणि याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. इलेक्शन तर कधी होणार कोणाला माहीतच नाही.
फडणवीसची जेव्हा मूड होईल तेव्हा इलेक्शन होणार. डेमोक्रेसी तर राहिलीच नाही आहे इकडे. डेमोक्रेसी असतील तर आतापर्यंत आमचे चुनाव झाले असतील, पण चुनाव आमचे थांबून ठेवले आहे त्यांनी, ते वेगळं इश्यू आहे. पण इथे आता मुंबईकरांना, म्हणजे तुम्ही लॉयल कस्टमर असतात, तुम्ही वोडाफोनचे लॉयल कस्टमर असो की एअरटेलचे असो, तर तुम्हाला रिवॉर्ड भेटतात. तुम्ही कार्ड्स वापरतात, तुम्ही लॉयल कस्टमर आहे, तुम्हाला लॉयल्टी रिवॉर्ड भेटणार, डिस्काउंट भेटणार किंवा कॅशबॅक भेटणार. बीएसटीचे लॉयल कस्टमर्सला दंड भेटतो. हे कुठलं नियम आहे? हे कुठून आलं की तुम्ही लॉयल कस्टमर आहो बीएसटीचे, तुम्ही 50 वर्षापासून बीएसटीचे कस्टमर आहो म्हणून आता तुम्ही दंड भरा, तुम्ही डिपॉझिट द्या आम्हाला परत. हे तर विचित्रच आहे. म्हणजे कोण असं करू शकतो माहीतच नाही. आणि पाणीचे त्यांनी टॅक्सेस वाढवले, त्याची काहीच गरज नाही आहे. बीएमसीकडे फंड्स आहे पाणी पुरवठा देण्यासाठी सगळ्यांना, पण ते देत नाही कारण त्यांची केअरलेसनेस आहे आणि त्यांची क्रिमिनल्सची साठगाठ आहे. जे सगळे वॉटर माफिया आहे त्यांच्याशी साठगाठ आहे. ते सोडलं, ते जे लिकेज आहे ते त्यांनी दुरुस्त केली तर हे दर वाढण्याची गरजच नसेल. मॅडम, पाणीपट्टीची वाढ केली ही फर्स्ट टाइम केलेली नाही. 2012 जो ठराव मंजूर झाला दरवर्षी घेतात, 2 वर्ष कोणामध्ये, आणि आता तुम्ही मागणी करताय की रद्द करावी. नाही केलं तुमचं पुढचं पाऊल काय? आम्ही आंदोलन छेडणार संपूर्ण मुंबईत. हे दरवर्षी ते रेस करतात आणि दरवर्षी आम्ही सहन करतो म्हणून ते करतच बसतात. हे चालणार नाही ना, कुठे ना कुठे हे थांबावं लागणारच. दरवर्षी ते येऊन पाणीचे वीज काय आमच्या घरात 24 आवर्स पाणी येतो? नाही. आता दिल्लीमध्ये 24 आवर्स पाणी येतो, आमच्या घरात 24 तास पाणी येत नाही. 2 तास 3 तासासाठी येतो बिल्डिंग्समध्ये सुद्धा. आणि स्लम्सचा तर हालच म्हणजे काय आहे तुम्ही सांगू नका. आणि वर्स्ट हाल आहे एसआरएनच्या. एसआरए मध्ये 2-3 तास, 5 वाजता 6 वाजता थोड्या बिल्डिंग्समध्ये पाणी येतो आणि वॉटर पंप चालत नाही तर लोकांना खालच्या माल्यावर येऊन पाणी भरून घेऊन जायला लागतं. तर एक मुंबईला पाणी देऊ शकत नाही अशी आमची बीएमसी आहे, तर त्यांना तर म्हणजे सगळ्यांना सत्यात राहण्याचा हक्कच नाही आहे. इतकी मोठी चोरी असते. 400 MLD पाणी दररोज ते चोरीमध्ये जातं किंवा लिकेजमध्ये जातं. त्याची दुरुस्ती करण्याचा काहीच प्रयत्न केली नाही आहे. बीएमसी इतकी संपन्न आहे आणि इतके क्वालिफाईड इंजिनियर्स वगैरे सगळे त्यांच्याकडे आहे, पण सुएज लाईन, वॉटर पाईपलाईन सेपरेट करण्याचं सुद्धा काम त्यांनी केलं नाही आहे. तर इतकं म्हणजे एक इनर्शी आहे. जसं रुबीन म्हणत होते, एक म्हणजे त्यांची नियतच नाही आहे, त्यांना इंटरेस्टच नाही आहे मुंबईकरांसाठी काय करायचं. कारण मुंबईकर सगळे सहन करून जातात. स्पिरिट ऑफ मुंबई म्हणतात आम्ही त्याला. खड्ड्यात टाका अशी स्पिरिट. आता आंदोलन करायलाच लागेल आणि ते आंदोलन आम्ही करू. पूर्व उपनगरामध्ये पाणी इतकं गढूळ येते की अनेक वेळा तक्रारी करून देखील त्या ठिकाणी पाहिलं जात नाही. या गढूळ पाण्याविषयी तुमची काय भूमिका आहे? आता सध्या आम्ही जे मेन इश्यू आहे त्याच्यावर फोकस करूया. ह्याने जे दर वाढले आहे आणि आता महागाईचा टाइम आहे. इतकी महागाई जास्त झाली आहे की कोणाला, तुम्हाला, मला, कोणालाही आता घर चालवणं कठीणच वाटतं. सगळ्यांना, म्हणजे हे फक्त लो इन्कम ग्रुपसाठी नाही आहे, मिडल इन्कम ग्रुप्स, आमचे सारखे सामान्य लोकांना खूपच त्रास झालाय महागाईचा. आम्हाला सपोर्ट करण्याच्या ऐवजी हे जे दर वाढत बसले आहे त्याचा आम्ही विरोध करणार. तुम्ही जे म्हणताय Now, ना, can I ask one question because Sure. in last so many times I've raised my hand but nothing is Sorry. My request to you, whenever you give the speech anything, please ask them to raise the hand because Yes. that is only disciplinary action which they take. Sure, please. Now my question is I want to ask you now the BMC already asking for the security and because of everything. They have already raised the electricity bill also higher, almost double or. Now my one important question I would like to bring to your notice. Why can't we have a competitive party for that? Because BMC is the only one who is supplying the electricity, everything. She has got full freedom. Until you have a competitor on that, I mean you should have a private agent for that. Then only something can be done. नाही, ही If you have absolutely a private agent, then only something can be, because nobody can raise the question anything. He नहीं. has got full right to do anything whatever he wants. नहीं, एक तर ते खरंच आहे. आप जो बोल रहे हैं दैट्स एब्सोल्युटली राइट. बीएसटी हैज एन एब्सोल्यूट मोनोपोली इन सर्टेन एरियाज. दैट मोनोपोली शुड एंड. बट कंपटीशन डज नॉट मीन कि यहाँ पे इलेक्ट्रिसिटी के दाम कम हो रहे हैं. महाराष्ट्र, मुंबई में कंपटीशन है. रेस्ट ऑफ मुंबई में आप देखिए अडानी है, टाटा है, लेकिन वहां पे बिजली के दर और भी ज्यादा है. बीएसटी के तो थोड़े उससे कम है, मामूली डिफरेंस है.
तो कंपटीशन होने से बिल्कुल हमको लगता है कि दर कम होंगे, लेकिन इतना सपोर्ट है डिस्कॉम्स को पॉलिटिशियंस का कि मुंबई महाराष्ट्र को वो लूटते रहते हैं, जबकि हम एक पॉवर जनरेटिंग स्टेट है. तरी सुद्धा इथे सगळ्यात मोठे म्हणजे दर आहे तर ते महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे. तर त्याचा विरोधात आम्ही आता म्हणजे आम्हाला विरोध करायलाच पाहिजे. सर तुमचा हात. तुम्ही जे आरोप करताय बीएमसीवर पाणी माफिया आणि बीएमसीची साठगाठ आहे, तुम्ही काय म्हणजे काय हे केलंय? आम आदमी पार्टीने हे धोरण घेतलं. आमच्या हे विजन डॉक्युमेंटमध्ये आम्ही लिहून दिलं आहे की मुंबईची जे सगळ्यात म्हणजे एव्हरी मॉन्सूनमध्ये जे फ्लडिंग असते, जे काय पाणीचे प्रॉब्लेम्स असते, त्याची मूलभूत प्रॉब्लेम म्हणजे फंडामेंटल प्रॉब्लेम काय आहे, हे वॉटर लाईन आहे. आमची वॉटर लाईन नीट दुरुस्ती करणे हे खूप गरजेचं आहे. सगळ्या वॉटर पाईप्स आणि सुवेज पाईप्स सेपरेट करणं हे गरजेचं आहे. ते सुद्धा झालं नाही आहे. जसे ब्रिटिश बनवून गेले तसंच राहिलं आहे. एक्सटेंड करून जातात पण ते सेपरेट करत नाही. किती जगा इथे साऊथ मुंबईमध्ये तुम्ही बघा सुवेज लाईन आणि पाणीची लाईन एका टच करून चालली आहे. तर त्याचा विरोध करणं, त्याचा म्हणजे दुरुस्ती करणं एक ॲब्सोल्युटली न्यू सिस्टम ऑफ वॉटर डिस्पर्सल हे आम आदमी पार्टी जेव्हा सत्तेत येणार आम्ही ते सरकारमध्ये करून दाखवणार. आंदोलन करण्याची पद्धत कशी असणार आहे? आता तर आम्ही प्रोटेस्ट करणार. परवाच्या दिवशी तुम्हाला डिटेल्स देणार. कोलाबाच्या ऑफिसला आम्ही ऑलरेडी त्यांना पत्र दिलं आहे की हे तुम्ही रोलबॅक करा. जर नाही रोलबॅक झाला कालपर्यंत तर आम्ही परवा प्रोटेस्ट करणार आहे. नंतर आम्ही घरोघरी जाऊन लोकांची सही घेऊन तालुका ऑफिस समोर प्रोटेस्ट करणार आहे. I wish you all the best. थँक्यू. मैडम ये मौजूदा सरकार क्यों दे नहीं रही है सुविधा जनता को, क्या बात है इसकी? सर देवेंद्र फडणवीस का एक ही चीज है, एक ही काम है, एक ही धोरण है, मुंबई को लूटना, मुंबई की जमीन लूटना, मुंबई के इंसानों के साथ ज्यादती करना. मुझे तो समझ में ही नहीं आती उनकी क्या दुश्मनी है मुंबईकर से. मुंबईकरों ने तो उनको इतना मतलब मुख्यमंत्री बनाया, उनकी जो हमारी बहनी है अमृता जी को इतना बड़ा स्टार बनाया, फिर भी उनको मुंबईकरों से दुश्मनी क्यों है मुझे मालूम नहीं. हर चीज में हमारा ही लेने आ जाते हैं. आरे की जमीन लेने आ गए, जंगल हमारा चाहिए उनको, जमीन हमारी अपने बिल्डर्स को देने के लिए चाहिए. अब उनको बिजली के दर चाहिए, पानी के दर चाहिए. वो बस मुंबई को लूटने बैठे हुए हैं. महाराष्ट्र के प्रकल्प ले जाते हैं बाकी बीजेपी सरकारों के पास. अब वो कर्नाटक में जमीन देने के लिए लगे हुए हैं. तो वो किसके मुख्यमंत्री हैं, ये सबके लिए एक बहुत बड़ा प्रश्न है. जनता को सोचना होगा. मैडम जनता जो है मूलभूत सुविधा से बहुत तकलीफ चल रही है आज महंगाई के दौर में. किस तरह से उनको सुविधा मिलेगी? आप पार्टी आने के बाद ही मिलेगी या मौजूदा सरकार देने की? सर मौजूदा सरकार इतनी करप्शन में उनकी हिस्ट्री रही है कि कहीं भी उनका ये जो ये काम करने का तरीका है ये बदलने नहीं वाला है. अगर वो बदल दें तो बहुत अच्छी बात है. अगर वो दिल्ली मॉडल अपना लें आज और यहाँ पे सबको बिजली फ्री दें, पानी फ्री दें, स्कूल बना दें, प्राइमरी हेल्थ केयर सेंटर्स बना दें तो बहुत शानदार बात है. लेकिन आज तक किसी भी सरकार ने, चाहे कांग्रेस की हो या बीजेपी की हो, उन्होंने कोशिश भी नहीं की है कि दिल्ली के स्तर का जो चेंजेस हुई हैं गवर्नेंस में वो यहाँ करके दिखाएं. लेकिन मैडम आज महाराष्ट्र में अगर बात की जाए जिस तरीके हिंदुत्व तो जाति बात की दो पार्टी आपस में लड़ रही है, उसके बीच में आम आदमी पार्टी रोडों के मुद्दे को लेकर अपनी जमीन महानगर पालिका में कितनी दूर तक तलाश कर सकती है? आप देखिए हमने गुजरात में चुनाव लड़ा तो हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी भी एक स्कूल की विजिट करनी पड़ी उन्हें. हम मुद्दे लेके आ रहे हैं जो आम इंसान के मुद्दे हैं. आम आदमी पार्टी जब चुनाव लड़ने आती है वो उन मुद्दों पे फोकस करती है जो आम इंसान के मुद्दे होते हैं. और हमारी कैंपेन क्योंकि लोगों के दिल को छू जाती है, हमारे मुद्दे लोगों से जुड़े हुए हैं, इसलिए जो बाकी पार्टियां हैं उनको भी हमारे मुद्दों पे बोलना पड़ता है और अपनी विजन देनी पड़ती है. तो एजुकेशन, हेल्थ, बिजली, पानी, सफाई और सड़क, ये जो मुंबई के मुद्दे हैं हम इन पे आवाज उठाएंगे और सारी पार्टियों को आमादा करेंगे कि वो इन्हीं मुद्दों पे बात करें. धर्म और कास्ट के बेसिस पे हमें बांटना बंद करें. इसको जोड़ के एक सवाल है कि जिस तरह दिल्ली का जनाधार जिस तरह आपके पीछे आ गया और आ रहा है, ऐसा कुछ चित्र नहीं है. आप देखेंगे 2014 में जब हमने लोकसभा चुनाव लड़ा था, एक ही चुनाव लड़ा था मुंबई में, हमें यहाँ 2,70,000 वोट मिले थे, यानी कि नियरली 5% वोट मिला था ऑफ द वोट्स पोल. इतना सारा जनाधार हमें तब मिला था जब हम एक पार्टी नए बने थे, हमारे ना कोई सरकार थी, ना कोई हमारी मॉडल था. आज जब हम लोगों के बीच जा रहे हैं और हम लोगों को दिखा रहे हैं दिल्ली मॉडल, लोगों को खुद केजरीवाल की सरकार चाहिए.
पिछले महीने में हमने मुंबई में भी केजरीवाल कैंपेन चलाया और 1 महीने में 1 लाख मेंबर जुड़ गए हमारे साथ। तो लोगों को किसी पार्टी विशेष से प्यार नहीं है, उनको अपनी मुसीबतों की सोल्यूशन चाहिए और अरविंद केजरीवाल की सरकार दिल्ली में, पंजाब में वो सोल्यूशन दे रही है, इसलिए मुंबई में भी लोग उस पर यकीन करेंगे। मॅडम, तुम्ही याबाबत आयुक्तांना भेटलात का आणि तुम्ही वॉर्ड वाईज मोर्चा घेणार आहात का? आम्ही तुमच्या अजेंडामध्ये हा विषय असणार का पुढच्या? हो, आम्ही ऑलरेडी हे इलेक्ट्रिसिटीच्या इश्यू बद्दल आम्ही कोलाबाच्या हेड ऑफिसमध्ये बीएसटीचं आम्ही पत्र दिले आहे। 28 तारीखला दिले होते पत्र। आम्ही पत्र दिले आहे की हे रोलबॅक करा। त्यांनी आतापर्यंत त्याचा कोणताही जबाब दिला नाहीये, म्हणून आम्ही हे पत्रकार परिषद घेतली। 20 कोणत्या तारखेला? 20 तारखेला आम्ही दिले होतं, त्यांनी जबाब दिला नाहीये, म्हणून आम्ही परवाच्या दिवशी तिकडे कोलाबाला आंदोलन करणार, आम्ही धरणा प्रदर्शन करणार आणि नंतर आम्ही सिग्नेचर कॅम्पेन सुरू करून एव्हरी तालुकामध्ये एव्हरी म्हणजे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉलमध्ये जे असतं इलेक्ट्रिसिटीचं बीएसटीचं ऑफिस तिकडे आम्ही धरणा प्रदर्शन करणार, लोकांमध्ये जागरूकता फळवणार। मॅडम, दुसरा विषय असा आहे की बिल्डिंग टेंडन्सी ट्रान्सफर करतो त्याच्यामध्ये पण पैसे वाढवले आहेत महापालिकेने, तुम्ही मागे विषय घेतला होता, त्याबद्दल पुढे काय झालं? सॉरी, विच इश्यू? बिल्डिंग टेंडन्सी ट्रान्सफर, रूम टेंडन्सी ट्रान्सफर करतात ना, हां, पहिले पैसे वाढवले त्यांनी। नाही, त्या विषयी आम्ही घेतलं नव्हतं, पण हो एकदा चर्चा झाली होती त्या इश्यूवर। तर हे टेनन्सीचं ट्रान्सफर म्हणजे सगळे दर ते वाढवून घेतात मुंबईचे, त्याच्या विरोधात आमचं ऑलरेडी काम चालू आहे। सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद। थँक्यू। ज्यांना बाईट्स घ्यायचं आहे ते वीजचे जे बिल असतात मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशात सगळ्यात महाग बिल आहे ते आमचे मुंबईकरांसाठी असतात। अडाणी वगैरे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत ते तर महाग बिल घेतातच, पण बीएसटीचे पण सुद्धा दर जे आहे ते सगळ्यांपेक्षा जास्त आहे। एकतर दर जास्त आहे आणि इतके ॲडिशनल चार्जेस आहे की ते दर म्हणजे ॲब्सोल्युटली डबल होऊन जातात। इतकी महाग बिजली तुम्ही मुंबईकरांना देतात आणि मुंबईकर खूप सिन्सिअर कस्टमर आहे, जास्तपैकी सगळे लोक आपले बिल भरतात। जर नाही भरलं तर त्या कंपनीजकडे खूपच पर्याय असतात, ते वीज काटून बघू शकतात, कोर्टात जाऊ शकतात। आता हे इथे एक अजीब त्यांनी एक नया नियम एक नया फरमान मी म्हणते काढला आहे की बीएसटीचे जे जुने पुराणे 25 साल 50 साल जुने जे कस्टमर्स आहे त्यांना सिक्युरिटी डिपॉझिटची डिमांड त्यांच्याशी केली आहे। म्हणजे तुम्ही जुने कस्टमर्स असतात तर बाकी कंपन्या तुम्हाला लॉयल्टीची रिवॉर्ड देतात, ते म्हणतात तुम्ही जुने कस्टमर्स आहोत, तुम्हाला आम्ही फ्री हे देणार किंवा आम्ही तुमचे दर कमी करणार, तुमचं जास्त क्रेडिट देणार। इथे उलट चाललंय, जुने कस्टमर्सला हे एक मोठा म्हणजे एक मला असं वाटतं ब्लो ते त्यांनी दिली आहे की जुने बीएसटीचे कस्टमर्स, आणि बीएसटी तुम्ही आठवण ठेवा ते बीएमसी कडे येते आणि बीएमसी वर शासन आजच्या तारखेला देवेंद्र फडणवीसचा चालला आहे, कारण इकडे ऍडमिनिस्ट्रेटर बसलाय जो त्यांना रिपोर्ट करतो। तर देवेंद्र फडणवीस साहेबनी सगळ्या साऊथ मुंबईच्या कस्टमर्सशी एक डिपॉझिट वसुली करण्याचा एक 200 कोटी 300 कोटीचं हे जे स्कॅम केलं आहे, काय मला हे विचार आहे माझ्या मनात। मी देवेंद्र फडणवीसला विचारते, काय तुम्हाला बीजेपीला इलेक्शनसाठी फंड कमी पडत आहोत की तुम्ही मुंबईवर हे दंड काढतात? हा एक ह्याच्यावर आम्ही विरोध करणारच। दुसरा, मुंबईमध्ये पाणीचे दर 7.5% वाढवून घेतले आहे। इथे इतकं चांगलं पाणीचं प्रोव्हिजन आहे, आम्ही मॉन्सून क्लायमेटमध्ये राहतो, वेस्टर्न घाट्समध्ये आहोत, पाणीची कमी नाही आहे इकडे। पाणी जे जर किल्लत आहे तर ते आहे कारण तिकडे वॉटर माफिया आहे आणि इकडे आमचे पाणीचे पाईप्स त्यांनी दुरुस्त केले नाही आहे। 400 MLDचा दिवसचा लॉस जे आहे ते बीएमसीची इनएफिशियन्सीमुळे आहे आणि त्या इनएफिशियन्सीचा भार सामान्य जनतावर कशाला ते टाकतात? 7.5% हे जे वाढलं आहे, आम्ही याच्या विरोधात आंदोलन करतो, आम्ही पत्र लिहिले आहे, आम्ही आंदोलन करणार आणि जर त्यांनी ऐकणार नाही तर आम्ही घरोघरी जाऊन मुंबईची जनताला जागरूक करणार की बीएमसी फक्त एक फडणवीससाठी मुंबई लुटण्याची मशीन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।